तर आता आम्ही निघतो आहे सोमनाथ मंदिरात दर्शन घ्यायला. आम्ही सगळे 10 लोक निघालो. सोमनाथ मंदिर आहे समोरच. 5 मिनट आरती थोड़ी है, आरती तो अर्धी पौड़ी कलाक है. दर्शन चालू रहता है ना. यहाँ से जाने को ही 10 मिनट यहाँ से नहीं, सीधा जाना है आपको. वापस मंदिराजवळ पोहोचतोय आम्ही. हर हर महादेव. लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे प्रवेशद्वार आहे सोमनाथ मंदिर. इव्हनिंगचा टाइम आहे. खूप सुंदर असं व्ह्यू दिसतोय. हे आम्ही फक्त फोटोज मध्येच पाहिलेलं मंदिर, ते आता प्रत्यक्षात पाहतो आम्ही. खूप बरं वाटतंय. हर हर महादेव. एंट्री केली. ओम नमः शिवाय. कॉरिडॉर खूप सुंदर बनवलं आहे. याचा पण सोमनाथ. बघा सोमनाथचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे. लाइटनिंग शो 7:45ला चालू होतो. 7:45ला चालू होतो तो शो. अच्छा, हे बघा मंदिर समोरच आहे आपल्या. गर्दी खूप आहे. खूप मोठं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर. तर आता मोबाईल आतमध्ये जप्त होणार आहे. लॉकरमध्ये ठेवायचा, कारण की आम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. तेवढीच काढू शकतो. नंतर मिळाला चान्स तर आम्ही काढू व्हिडिओ. हे पहा सोमनाथ मंदिर. मी आता परवा प्रथम येतं ज्योतिर्लिंग मध्ये. लाईट शो बघायचं. किती सुंदर लाइटिंग आहे. खूप सुंदर अशी लाइटिंग आहे. मंदिर बघण्यासारखं आहे एकदम आतून. खूप सुंदर असं मंदिर आहे. हा बोल. हॅलो. लाईट शो पण खूप सुंदर आहे. बघा ना, आत्ताच दर्शन झालं आहे. लाईट शो पण बघितला आम्ही. खूप सुंदर होता. स्टोरी होती पूर्ण सोमनाथाची, की सोमनाथ काय आहे काय नाही ते. आणि खूप सुंदर असा लाईट शो होता. काय खूप मजा आली. आणि मी 3 वेळा दर्शन घेतलंय. 3 वेळा. मस्त मजा आली. खूप बरं वाटत होतं. थोडं स्ट्रिक आहे इकडे. हा, मोबाईल तुम्हाला अलाउड नाही, काहीच नाही. पर्स नाही, काहीच नाही. त्यामुळे तुम्ही येताना पर्स पण नका घेऊन येऊ. फक्त पैसे घेऊन या. आणि जर मोबाईल तुम्हाला पाहिजे, पण लॉकर्स आहे तिथे, त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. पण वेळ तुमचा वाया जाईल त्याच्यात तुम्ही जर हे कराल तर. बघा आता बंद पण झालं. 9:30ला बंद होतं मंदिर. तर लास्ट दर्शन होतं ते आम्ही केलं. आणि आता निघतोय हॉटेलला जेवायला. आम्ही हॉटेलला जेवायसाठी तयारी. सगळ्यांची वेगवेगळी रूपा बसा.
सगळे बसलेले आहेत. जेवणाची तयारी चालू आहे. जेवायला बसणार आहेत आता. भूक लागली आहे. शेवेची भाजी, छोल्याची भाजी, चपाती, खिचडी, तडका आहे, चहा, साप. आताच आमचं जेवण झालंय. छान होतं जेवण. गुजराती स्टाईलमध्येच आहे. मस्त वाटतं. घी मधलं जेवण. रोटला होता भात ज्वारीचा. तर ते खाल्लं डायरेक्ट. आता हे बघा आमचं हॉटेल बघा. हॉटेल सुखसागर आहे. इथे आमची बुकिंग आहे आणि हा मोठा हायवे आहे बाजूला. हा बघा हा पूर्ण हायवे. समोरच्या साईडला सोमनाथ आहे. त्या साईडला हा पूर्ण हायवे. एंट्रन्स दाखव. खाना खा लिया खाले. यहाँ पे हा एंट्रन्स रिसेप्शन सोमनाथ. पूर्ण लिफ्ट आहे. आमचा सेकंड फ्लोर आहे. वाजलेत 11. तर आता जाऊ मस्त झोपू. चाललंय. तर आता शतपावली करतो थोडं. त्यानंतर रूमवरती जातो. नंतर काय करायचं आहे काय नाही ते बघू आपण. आत्तासाठी हा ब्लॉग इथेच संपवतोय. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, बाय बाय. The next day. मॉर्निंग मित्रांनो. आत्ताच आम्ही जस्ट नाश्ता केला. चला सामान घेऊन या. नाश्त्याचा व्हिडिओ नाही काढला कारण की घाईत होतो म्हणून. तर आता सगळे निघतात आहे मुंबईच्या दिशेने. वालावर स्टेशनला जाणार आहे. तिथून मुंबईला सकाळी पोहोचू आम्ही. आता सगळे एक एक करून निघतात आहे. तर आता आम्ही पण निघतोय. आता बॅकपॅक झाल्या आमच्या. तर आता आम्ही सोमनाथवरून निघतोय वालावर स्टेशनला. वालावर स्टेशनवरनं मुंबईसाठी ट्रेन आहे. 11:15 आहे. तर आम्ही तिथे चाललो आहे. आता रेडी होतो. तर भेटू आता पुढच्या स्टेशनलाच भेटू. ऑलमोस्ट रिक्षा ऑटो करणार आहे इकडनं. ऑटो करून मग जाऊ डायरेक्ट स्टेशनला. तिथे मग भेटू. बाकीचे लोक पुढे गेलेत. आता आम्ही पण चाललोच आहेत. चला. हर हर महादेव. हर हर महादेव. ए तुझं नाव काय? हा देवम. कितवीला आहे तू आता? कितवीला आहेस? निकी. हा पण विच स्टँडर्ड? सीनियर केजी. ओके. मला इंग्लिश येत नाही. हो ज्युनियर केजी आहे. बघ हे ज्युनियर केजी आहे. तू काय बोलते? माझा नंबर लिहा ना. तुझा मोबाईल कुठे? हा अरे बँडेज काढून टाकायचं आता. अरे नको. एक एक करून निघतात आहे सगळे. चलो अंकल बाय. येस येस चलो बाय. हे सगळे निघतात आहे एक एक करून. आम्ही लोकच राहिलोय. एक एक करून सगळे निघतात आहे. तर आता आम्ही बसलो आहे. आमच्या हॉटेल आहे हा. आता निघतोय. त्यांच्या पण पॅकिंग झाल्यात सगळ्यांच्या. लोक पण निघतात आहे आता. बी लास्ट राहिलो आहे सगळे. चला वासे निघूया. हे पोरबंदर आहे आणि इकडे मासेमारी खूप प्रमाणात होते. तर तुम्ही पाहू शकता इकडनं सगळे मासे एक्सपोर्ट होतात. हे बघा इकडेच बोटी पण बनवल्या जातात. हे बघा हे बघा सुंदर आहे. खूप छान वाटतंय. हे बघा जागोजागी तुम्हाला बोटी दिसतील.
हे बघा इकडे बनवतायत, हे अजून बनल्या नाहीयेत बोटी, आता बनतायत, हे बनवून जातात. काम चालू आहे.